गुड मॉर्निंग मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आज मी बनवणार आहे लातूरची आन बान शान म्हणजेच निलंगा राईस. लातूरमध्ये खाण्यासाठी बरंच काही प्रसिद्ध आहे, पण त्यातलं एक आहे निलंगा राईस. चला मग आज आपण बनवूया निलंगा राईस. निलंगा राईसला जे जे साहित्य लागतं मी ते कट करून ठेवलेलं आहे. मी निलंगा राईससाठी वाडा कोलम वापरते तांदूळ, त्याने भात छान बनतो. मग मी पातेल्यात नाही करत आहे, कारण क्वांटिटी कमी आहे, त्यामुळं कुकरमध्ये करते. नंतर ते तापल्यानंतर मी त्यामध्ये कांदा टाकलं, तेजपत्ता टाकलं, कढीपत्ता टाकून घेतला. ते परतल्यानंतर मग मी त्यामध्ये बटाटो आणि टोमॅटो टाकलं. नंतर मी जिंजर गार्लिक पेस्ट टाकून घेतले त्यामध्ये. नंतर मग मी मेन काय आहे कस्तुरी मेथी, चव छान येते. मग दही टाकलं, मग नंतर लिंबू पिळून घेतला आणि मी खडे मसाले मिक्सरमध्ये ऑलरेडी बारीक करून घेतलेले आहेत ते टाकलं. मग नंतर त्याला परतून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर खायचा रंग टाकायचा ऑरेंज कलरचा, हळद टाकून घ्यायची आणि थोडंसं परतून घ्यायचं. नंतर हवं तसं पाणी टाकायचं, जसे तांदूळ आहेत तसे. मग नंतर तांदळाला स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकून घ्यायचं. मग नंतर तांदळाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि नंतर मग झाकण लावून आपण मीडियम गॅसवरती 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि गॅस बंद करायचा. बघा मस्त किती छान सुगंध यायला लागलाय निलंगा राईसचा. आमच्या घरी सगळ्यांना निलंगा राईस आवडतो. आठवड्यातून एकदा तरी आमच्या घरी नक्की बनतो निलंगा राईस. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो नक्की करा. चला बाय बाय मंडळी.